धोकादायक शिक्षण प्रवास। माळीआंबा गावातील विद्यार्थ्यांना नदी ओलांडून शाळेत जाण्याची वेळ। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील डाब ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या माळीआंबा गावातील विद्यार्थ्यांना दररोज शिक्षणासाठी जीव धोक्यात घालावा लागत आहे। या गावातून वाहणाऱ्या वरखेडी नदीवर अजूनही पक्का पूल नसल्याने गावकऱ्यांनी बांबू आणि दोरीच्या सहाय्याने झुलता पूल उभारला आहे। प्रशासन निधी नाही असा कांगावा करत असताना गावकऱ्यांनी आपल्या कष्टातून हा पूल उभारून प्रशासनाला मोठी चपराक दिली आहे। मात्र ही समस्या संपलेली नाही। एका ठिकाणी पूल बांधण्यात आला असला तरी दुसऱ्या ठिकाणी अजूनही पूल नसल्याने विद्यार्थ्यांना दररोज नदीच्या पुराच्या पाण्यातून धोकादायक पद्धतीने प्रवास करावा लागत आहे। कमरे इतकं पाणी असताना लहानग्यांना पाठीवर उचलून नेलं जातं, तर थोडे मोठे विद्यार्थी हातात पिशव्या आणि वह्या सांभाळत नदी पार करतात। या मार्गाने दररोज सुमारे 40 विद्यार्थी आणि जवळपास 130 अंगणवाडीतील लहान बालकांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे। मागील काही दिवसांपूर्वी केलखंडी येथील अशाच परिस्थितीची चर्चा झाली होती। आता माळीआंबाची अवस्था समोर आली आहे। या गंभीर परिस्थितीकडे शासन आणि प्रशासन नेमकं कधी लक्ष देणार असा संतप्त सवाल स्थानिक आदिवासी बांधवांकडून विचारला जात आहे। या ठिकाणी तातडीने पक्का पूल उभारण्याची गरज असून विद्यार्थ्यांच्या जीवाशी चाललेला हा खेळ थांबवण्यासाठी संबंधित यंत्रणांनी त्वरित पावले उचलावीत अशी जोरदार मागणी ग्रामस्थ करत आहेत। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। आम्ही रोज या पुलावरून 15-20 पोरांना घेऊन जातात। पुढे पाणी मधून निघतात, आम्ही दोरी बांधून तिकडच्या साईडला पकडून ठेवतात आणि मग निघतात। काय होतं त्या दिवशी आम्ही रिटर्न होऊन जातात। पोरं होऊन जायची भीती वगैरे काय वाटत नाही का? वाटते सर, पण पोरांचे भविष्य पण बनवायचे असतं ना आम्हाला। किती पोरं येतात सगळ्या पाड्यात? 39 पोरं। कुठल्या पाड्यात? माळीआंबा पाडा, तमनाई माल पाडा आणि केटा पाडा। तुमचं नाव? विद्या गणेश वसावे। यायला जायला त्रास राहता ना, म्हणून खासगी आम्ही पूल बनवला। 4-5 वर्ष होऊन गेले। आमचे मतदान करते ना असं पूल बांधून देणार असं सांगितलं। मी आपला पुढारी लोकांना पूल बी बांधून देते। आमचे अडचण राहते ना, म्हणून त्या शाळावाला यायला जायला त्रास राहतो। अंगणवाडी पण त्रास राहतो आणि बाजारात जायचे बहुत त्रास राहतो। दवाखान्यात आणि गरोदर बाई पण दवाखान्यात घेऊन जाते, म्हातारे माणसं पण दवाखान्यामध्ये घेऊन जाते, इथेच घेऊन जाते ना, त्रास राहतो। म्हणून तर पूल बांधले आमचे खाजगी। फुलांचे आता 2,000 ते दोरी लावून बांधली आहे। दरवर्षी ते आमचे बांबू लावून बांधते खाजगी, आणि ते बांबू वाहून जाते, अजून बांधते, अजून वाहून जाते, अजून बांधते। तुमचं काय मागणी मग प्रशासनाकडे? नाही, आम्हाला पूल पाहिजे होतं। एवढी अडचण आहे। आजारी माणसाला घेऊन जायचं बी आजारी आहे, त्यांना बी घेऊन जायचा त्रास राहतो आणि मोठा पूर येऊन जातो। हे पूल बी वाहून जातो, अजून लवकर बांधावं लागेल अजून। तुमचं नाव? फुलवंती करमसिंग तडवी, माळीआंबा। अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।